नमस्कार भक्तांनो, आपल्या भक्तिशक्ती पर्व या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। वर्षातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली रात्र म्हणजेच महाशिवरात्र। ही रात्र फक्त उपवासाची नाही, ही रात्र आहे आत्मजागृतीची। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री का साजरी करतात, यामागची पौराणिक कथा काय आहे, याचे व्रत कसे करावे, संपूर्ण पूजाविधी काय आहे आणि शक्तिशाली शिवमंत्र। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर महाशिवरात्रीचे महत्त्व जाणून घेऊयात। महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र। या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला। शिवाने तांडव नृत्य केले, शिवलिंगाची उत्पत्ती झाली असेही मानले जाते। ही रात्र अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवते। जो भक्त या दिवशी उपवास आणि पूजा करतो त्याला विशेष पुण्य प्राप्त होते। यामागची पौराणिक कथा काय आहे? एक प्राचीन कथा सांगते, एक शिकारी जंगलात गेला होता। त्याला रात्री झाडावर थांबावे लागले। त्या झाडाखाली शिवलिंग होते हे त्याच्या लक्षात नव्हते। रात्रभर तो जागा राहिला आणि नकळत बेलपत्र खाली पडत राहिले। ते सर्व बेलपत्र शिवलिंगावर अर्पण झाले। त्या पुण्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले। या कथेतून शिकवण आपणास अशी मिळते की भक्ती मनापासून असेल तर शिवकृपा नक्की मिळते। तर या महाशिवरात्रीची पूजाविधी कोणत्या प्रकारे करावी? सकाळी लवकर स्नान करावे, स्वच्छ आणि पांढरे कपडे परिधान करा, घरातील मंदिर स्वच्छ करा, शिवलिंगावर जल अर्पण करा, दूध, मध, दही, तूप आणि साखर याने अभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा 3 पाने असलेले, धूप दीप लावा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा। रात्री 4 प्रहरात पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। नंतर याचे व्रत करावयाचे नियम आपण पाहूया। पूर्ण दिवस उपवास, फळाहार चालतो, कांदा लसूण टाळा, मन शांत ठेवा, वाईट विचार टाळा, शक्य असल्यास रात्रभर जागरण करा। शिवशक्तिशाली शिवमंत्र आपण पाहूयात। आता आपण सर्व मिळून जप करूया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे। दररोज 108 वेळा म्हटल्यास मनशांती, आरोग्य, सकारात्मक ऊर्जा, संकटातून मुक्ती अशा प्रकारचे लाभ आपणास मिळतील। महादेव तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर करो। जर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भक्तिशक्ती पर्व या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। जय भोलेनाथ, हर हर महादेव।